सर्व स्वामी भक्तांसाठी आजचा व्हिडिओ आहे। तर सर्व स्वामी भक्तांनी आपल्या स्वामी महाराजांना रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करायची आहे। तर ही प्रार्थना कोणती आहे आणि ही प्रार्थना आपल्याला का करायची, या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काल दुपारी 4 वाजता मी लाईव्ह घेतलं होतं। तर त्यामध्ये खूप अशा महिला, म्हणजे माझे जे सबस्क्राईब असतील किंवा स्वामी भक्त असतील, स्वामी महिलांमध्ये स्वामी सेवेकरी असतील किंवा काही दादांमध्ये सुद्धा स्वामी भक्त स्वामी सेवेकरी असतील, या सर्वांनी लाईव्हमध्ये मला खूप छान प्रतिसाद दिला। मला त्या सर्वांसोबत बोलून खूप छान वाटलं, कारण तुमचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडनं तुम्हाला अपेक्षित अशी मिळालीत आणि तुम्हाला सुद्धा ते चांगलं वाटलं। आणि हे सर्व तुमच्या त्या कमेंट ज्या तुम्ही मला लाईव्हमध्ये केल्या ह्याच्यातून मला ते दिसून आलं। काही वेळेला मी काल बघा दुपारी पोस्ट केली होती 1-2 तासापूर्वी की मी लाईव्ह 4 वाजता घेणार आहे, पण माझी अशी इच्छा आहे की काही सबस्क्राईबपर्यंत ती पोस्ट पोचली आणि त्यांनी लाईव्ह जॉईन केली। पण ज्यांनी जॉईन केली आणि जे माझ्यासोबत बोलले काल दुपारी, त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप धन्यवाद, कारण मला तुमच्यासोबत बोलून छान वाटलं आणि माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी स्वामींविषयी माहिती वगैरे मिळते आणि ती तुम्हाला खूप आवडते हे तुम्ही मला सांगितलं। आणि जे माझे सबस्क्राईब होते, ज्यांच्यापर्यंत माझी पोस्ट पोचली नाही किंवा ते लाईव्ह त्यांनी जॉईन नाही करू शकले काही कारणामुळे, तर त्यांना सर्वांना सांगायचं की नक्कीच तुम्ही लाईव्हमध्ये नेक्स्ट टाईम जेव्हा मी घेणार आहे बघा लाईव्ह, तेव्हा तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये जॉईन व्हा आणि तुमचेसुद्धा काही असे स्वामी सेवेविषयी किंवा नवीन स्वामी भक्त असतील, त्यांचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता। माझ्याकडनं अपेक्षित असं उत्तर तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न मी करेन। माझ्याकडे जी माहिती आहे स्वामीविषयी ती सर्व मी तुम्हाला स्वामींच्या सेवेविषयी ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींच्या सेवेत आलो, पण आपल्या मनामध्ये बघा, आपण जेव्हा दिवसभर कामामध्ये असतो किंवा इकडे तिकडे येण्या जाणाऱ्या संगड आपलं बोलणं होतं, आपल्याकडनं काही चुका होतात, काही मदतसुद्धा केली जाते दिवसभरामध्ये, पण काही वेळेला बघा आपल्या आयुष्यात खूप दुःख असतं, खूप अडचणी असतात आणि ह्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग जर देत असतील तर ते आपले स्वामी असतात। कधी कधी आपल्याला खूप अशा अडचणींना, संकटांना सामोरे जावे लागते। काही स्वामी भक्तांच्या आयुष्यात तर बघा खूप अशी संकट असतात, अडचणी असतात। त्या स्वामी भक्तांना कधी कधी हेच समजत नाही की माझ्या आयुष्यात इतकी संकट, इतकी प्रॉब्लेम, इतकी अडचण का आहे। कारण सकाळी जेव्हा आपण उठतो बघा, त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये एक विचार असतो आणि सर्वांच्याच असतो बघा। कारण आपण काय करतो, जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आदल्या दिवशी ज्या गोष्टी घडलेल्या असतात, आपल्यासोबत वाईट घडलेल्या असतील किंवा चांगल्या घडलेल्या असतील, त्याचा विचार आपण पहिल्यांदा करतो। आपण हा विचार कधीच करत नाही की आज म्हणजे मी सकाळी उठलोय आणि मला दिवसभरामध्ये काय करायचं आहे, ह्याचा विचार आपल्या डोक्यात येतो, पण तो केव्हा येतो, नंतर थोड्या वेळाने 1-2 तासानं, अर्ध्या तासाने येतो। पण जेव्हा आपण बघा, म्हणजे जेव्हा पण आपण सकाळी झोपेतून जागा होतो आणि सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपल्या पहिल्या डोक्यामध्ये आणि पहिल्या मनामध्ये हाच प्रश्न असतो, हेच विचार असतात की आदल्या दिवशी माझ्यासोबत काय झालं, आदल्या दिवशी मला कोणतं संकट आलं, दुःख होतं माझ्या आयुष्यात, त्याचा विचार आपण करतो। तर तुम्हाला ह्याच्यामार्फत मला हे सांगायचं की आधी जेव्हा आपल्या म्हणजे आदल्या दिवशी आपल्या आयुष्यात जर दुःख आलं किंवा अडचण आली, संकट आले, तरीसुद्धा त्या गोष्टी तिथंच विसरू, म्हणजे आपण किती विसरायचा प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत। पण जेव्हा सकाळी आपण उठतो ना, तेव्हा सकाळी जेव्हा आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये असे विचार येतात आदल्या दिवशीचे, तर ते विचार येऊ नयेत यासाठी सुद्धा आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची। कारण सकाळी जेव्हा हे विचार आले की आपल्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू राहतात आणि आपण दुसऱ्या दिवशी नवीन काय सुरू करायचं किंवा नवीन गोष्टी कोणत्या करायच्यात हे विचार आपण करत नाही का। दिवसभरामध्ये आपल्याला कोणतं काम महत्त्वाचं करायचं आहे, कोणत्या व्यक्तींसोबत आपल्याला बोलायचं आहे किंवा आज मला हे काम करायचं, ह्याचा विचार आपण न करता आदल्या दिवशीचा विचार करतो। हे कशामुळे घडतं आपल्यासोबत, कारण आपल्या मनामध्ये एक दुःख असतं, आपल्या मनामध्ये एक अस्वस्थपणा असतो आणि आपल्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ असतं, यामुळे या सर्व गोष्टी घडत असतात आपल्यासोबत। यासाठीच तुम्हाला सांगते की जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी, संकटे, माणूस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी, संकटे हे येतच असतात, पण जो स्वामींचा भक्त असतो ना बघा, स्वामींचा सेवेकरी असतो,
त्या भक्तांना असा अनुभव नक्कीच त्यांच्या आयुष्यात आलेला असेल की जेव्हा ते स्वामींवर श्रद्धा ठेवतात, स्वामींची भक्ती करतात, स्वामींचे पोथी वाचन करतात आणि तेव्हा जर त्यांच्या एखादा अडचण किंवा संकट जर आलं, खूप मोठं असू दे, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक विश्वास असतो की स्वामी आहेत आणि आपल्याला ह्या संकटातून, ह्या अडचणीतून ते नक्कीच मार्ग दाखवतील. आणि ह्यासाठी आपल्याला ना एक विश्वास आपल्या मनामध्ये घट्ट झालेला असतो आणि स्वामींसोबत आपले एक नातं निर्माण झालेलं असतं. तुम्हाला सर्वांना सांगते की आपण जेव्हा पण आपल्या आयुष्यात खचून जातो किंवा आपलं जग पूर्ण शून्य झाले, खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आलेला आहे, तेव्हा पण तुम्ही स्वतः कधीही हारणार नाही. स्वामी भक्त असाल ना, खरं तर तुम्ही कधीसुद्धा तुमच्या आयुष्यात हारून जाणार नाही. कारण स्वामींचा एक मायेचा हात किंवा स्वामींचा एक हात, आपल्या कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम असतो. स्वामींना माहीत असतं की सर्व भक्त हे माझे आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की स्वामींना मी माहीत असेल का, मी स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचत असेल का? तर तुम्हाला एक सांगते की स्वामींना प्रत्येक भक्त माहीत असतो. कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. तुमच्या आयुष्यात ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, दुःख घडतं, अडचणी येतात, संकट येतात, हे सर्व आपल्या स्वामींना सगळं माहीत असतं. आणि ह्यासाठी स्वामी आपल्याला एखाद्या संकटाला आपल्याला सामोरे जायचं असेल, अडचण जर आपल्या आयुष्यात येणार असेल पुढं, तर स्वामी आपलं मन आधीच घट्ट करतात आणि संकटातून, त्या अडचणीतून आपण जेव्हा बाहेर निघतो बघा, तेव्हा आपल्याला सुद्धा वाटत नाही की हे तर केवढं मोठं संकट. नंतर आपण विचार करतो आणि ह्यातून मी कसं म्हणजे एकदम बाहेर पडलो, हे आपण आपल्या डोक्यामध्ये नंतर विचार येतात. तर स्वामी हे ना आपले आई, वडील, बहीण, भाऊ हे सर्व हे स्वामी असतात बघा. जेव्हा आपण एक स्वामी भक्त होतो आणि स्वामींजवळ आपल्याला एक प्रार्थना का करायची, तर ह्या सर्व गोष्टींपासून आपल्याला कुठंतरी मार्ग मिळावा, कुठंतरी आपल्या मनामध्ये एक स्वामींविषयी आणखीन भक्ती वाढावी किंवा येणाऱ्या अडचणींना आपण कठोरपणाने सामोरे जावे. कठोरपणाने का म्हटलं, कारण खूप अशा महिला असतात किंवा खूप असे म्हणजे व्यक्ती असतात बघा, छोटंसं जरी संकट आलं ना तर त्या खूप हळव्या असतात, त्या घाबरून जातात आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे ते घाबरतात पूर्णपणे. त्यासाठी अशा हळव्या मनाच्या किंवा असे स्वामी भक्तांना मला एवढं सांगायचं, तुमचं मन थोडंसं कठोर करा. कारण आपलं मन प्रत्येक वेळेला हळवं असून चालत नाही. कारण आपल्याला प्रत्येक अडचणींना आणि संकटांना सामोरं जायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला छोटंसं संकट येऊ दे, मोठं येऊ दे, तरीसुद्धा आपलं मन हळवं असल्यामुळं आपण खूप घाबरून जातो आणि आपल्याला काही पुढं मार्ग दिसत नाही. तर थोडंसं कठोरी नक्कीच व्हा, कारण स्वामींचा आपण भक्त आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की हळवं मन घेऊन आपण सगळीकडे सर्वत्र जावं. कारण ही जग आहे, ही दुनिया आहे आणि ह्या जगामध्ये आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची लोक भेटतात. हळवं मन जरी तुमचं असेल तर तुम्ही ते मन कठोर जरी बनवलं, तर असं नाही की कठोर मन असेल तर आपण एखाद्याला मदत करायची नाही किंवा एखाद्याला एक गरजू व्यक्तींना मदत करायची. तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करू शकता, फक्त अशा संकटाच्या वेळेला किंवा अशा दुःखाच्या वेळेला हळवा होऊन चालत नाहीत. कठोर बना, आपलं मन घट्ट करा आणि मनामध्ये एकच सांगा की माझे स्वामी आहेत जे ह्या संकटातून मला बाहेर काढतील. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराज जे आहेत बघा, त्यांच्या सेवेमध्ये आपण आलो आणि स्वामींसोबत आपलं एक चांगलं छान नातं जोडलं गेलं. स्वामींनी आपल्याला दिवसभरामध्ये किती संकटे आली आपल्यावर, तरी स्वामींनी आपल्याला त्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि हा प्रत्येक स्वामी भक्ताला त्याच्या आयुष्यात एकदा तरी अनुभव नक्कीच येतो बघा. तर आता ह्याच्या मार्फत तुम्हाला एक सांगायचं की स्वामींना तुम्ही दररोज संध्याकाळी का प्रार्थना करायची आहे हे प्रथम मी तुम्हाला सांगते. आयुष्य म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडनं खूप चुका होत असतात दिवसभरामध्ये. अलगद चुकून, मी असं म्हणत नाही की तुम्ही मुद्दामून करता, चुकून आपल्याकडनं कुणाचं तरी मन दुखवलं जातं, कुणाला तरी वाईट शब्द बोलले जातात. आपण मुद्दामून काही गोष्टी करत नाही, पण चुकून ह्या गोष्टी होत जातात आपल्याकडनं. पण आपण स्वामी भक्त आहोत ना म्हटल्यानंतर आपल्याकडनं अशा चुकीच्या गोष्टी जरी झाल्या तरी आपल्या मनामध्ये कुठं तर आपल्याला वाईट वाटतं की मी ह्या व्यक्तीला असं बोलायला नको होतं किंवा ह्या व्यक्तीला मी असं उत्तर द्यायला नको होतं, असं मनामध्ये आपल्या येत राहतं आणि त्यातून आपल्याला एक कुठंतरी वाईट वाटत राहतं. स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या दिवसभरामध्ये ज्या चुका होतात, ज्या गोष्टी आपल्याकडनं घडत जातात नकळत, ह्या सर्व गोष्टींसाठी दिवसभरामध्ये जो आपल्याकडनं ताणतणाव आपल्याला असतो, कामाचा लोड असतो किंवा ज्या गोष्टी आपल्याकडनं घडतात, जी नकारात्मकता आपल्या मनामध्ये सामावलेली असते आणि दिवसभराची ती नकारात्मकता किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपला जर वाद होतो बघा दिवसभरामध्ये, ते सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये कुठंतरी साचलेल्या असतात. आणि त्या साचलेल्या गोष्टी, ह्या दिवसभराचा ताण आपण घेऊन जेव्हा घरी संध्याकाळी येतो, त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना संध्याकाळी नक्कीच तुम्ही छोटीशी प्रार्थना करा. या प्रार्थनेमुळे तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण, तुमच्या मनातली जी वाईट नकारात्मक सर्व दूर निघून जाईल आणि एका उत्साहानं आणि एका नव्या विचारानं तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात नक्कीच करशीला. तर ही प्रार्थना कोण करू शकतो? प्रत्येक स्वामी भक्त आपल्या स्वामींसाठी प्रार्थना आपल्या घरामध्ये करू शकतो.
प्रार्थना करण्याची वेळ तुम्हाला सांगते की प्रार्थना ही संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्या देवघराच्या इथं बसून आपल्याला करायची आहे. किंवा तुम्ही संध्याकाळी जॉबवरून आला तेव्हा 7:30-7च्या दरम्यान जरी तुम्ही प्रार्थना स्वामींना केली तरी चालेल. तर प्रार्थना आपल्याला का करायची आहे, प्रार्थना कोणी करायची सर्व सांगितलं. ज्या वेळेला महिलांना अडचण प्रॉब्लेम असतं त्यावेळेला आपल्याला देवघराच्या इथं जाऊन प्रार्थना करायची नाही. घरामध्ये सुतक किंवा विटाळ जर असेल तरी सुद्धा आपण स्वामींच्या सेवेतली कोणतीही सेवा करायची नाही. हां, तुम्ही अशा वेळेला म्हणजे लांबून नमस्कार वगैरे सर्व करू शकता. म्हणजे आता आपल्या देवघराच्या इथं आपल्याला फक्त जायचं नसतं समोर. जेव्हा आपल्या घरामध्ये सुतक विटाळ अडचणी असतात त्यावेळेला आपल्याला देवघराच्या इथं जायचं नाही. लांबून आपण स्वामींना फक्त नमस्कार करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. तर आता तुम्हाला प्रार्थना संध्याकाळी आपल्याला ही प्रार्थना करताना आपल्या देवघराच्या जवळ बसायचं, स्वामींना मुजरा करायचा, हात जोडायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची. तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा मंत्र प्रथम म्हणायचा आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची. स्वामी तुम्ही माझे गुरु आहात. माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण वाईट गोष्टी घडतात, जे पण माझ्या आयुष्यात संकट येतात त्या संकटातून बाहेर काढणारे स्वामी तुम्हीच आहात. ह्या दिवसभरामध्ये माझ्याकडनं ज्या चुका होतात, ज्यांना माझ्याकडनं अपशब्द बोलले जाते, ज्यांचं माझ्याकडनं मन दुखवलं जातं त्यासाठी मला क्षमा करा. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील तर ते विचार दूर व्हावेत आणि मला तुम्ही चांगली बुद्धी द्या. आजपासून माझ्या आधीच्या जन्मात सुद्धा तुम्हीच माझे गुरु होता आणि आता सुद्धा तुम्हीच माझे गुरु आहात. जे मला जन्म मिळतील त्या जन्मामध्ये सुद्धा मला तुम्हीच स्वामी म्हणून गुरु हवेत. तुमचा मी भक्त झालो ह्या जन्मामध्ये हे माझं नशीब आहे आणि तुमचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहू दे. माझ्याकडनं जर काही नकळत चुका झाल्या तर ह्यासाठी मला क्षमा करा. आणि स्वामींना हेही बोलायचे बघा की स्वामी तुम्हीच माझे आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच माझे भाऊ आहात, तुम्हीच माझे बहीण आहात, तुम्हीच माझे सखा आहात, तुम्हीच माझे सोबते आहात. तर ही अगदी सोपी प्रार्थना आहे बघा, अगदी सोपी आहे. तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम संकट घडतात किंवा अडचण येतात ह्यासाठी आपल्या स्वामींना प्रार्थना करा की माझ्याकडनं हे होऊ नये, तुम्ही माझ्यासोबत कायम राहा, हे सर्व स्वामींना बोला. बघा तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल ह्या प्रार्थनेतून, कारण स्वामींना ही प्रार्थना भक्ताने केलेली खरंच स्वामींपर्यंत पोचते आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या अर्थहकेला नक्कीच धावून येतात. तर अशीच प्रार्थना आपल्याला दिवसभरामध्ये आपल्याकडनं ज्या गोष्टी घडतात त्यासाठी स्वामींना क्षमा मागायची आणि तुम्ही दररोज ही प्रार्थना स्वामींना न चुकता संध्याकाळी घरामध्ये करा झोपण्यापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला किती उत्साहानं तुम्ही प्रत्येक कामाला सुरुवात करता. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला हे सांगायचं होतं की स्वामी महाराजांना प्रत्येक भक्तानं कोणती प्रार्थना करावी जी आपल्याला स्वामींच्या सेवेपर्यंत अगदी नेते आणि घट्ट नातं करते स्वामींसोबत. तर ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल एक छोटंसं लाईक करा, एक कमेंट करून सांगा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.